सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखवलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या व्यापाराविषयी जनजागृती करावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ऑपरेशन सिंदूरवर आधारित देखावे हे जवानांसाठी समर्पित असल्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्था बैठक बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, गृह राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, गृह राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेशोत्सवादरम्यान गणेश भक्तांना कुठल्याही प्रकारे अडचणी येणार नाहीत, या पद्धतीने कारवाई करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणे मूर्तिकारांनाही सलग 5 वर्ष परवानगी देण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मूर्तिकारांनी या परवान्यांचे दरवर्षी नूतनीकरण करावे. मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची संख्या आणि उंच मूर्तींचे खोल समुद्रात विसर्जनासाठी बोटीची संख्याही समुद्रकिनारी वाढवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.